हाय पिंकी, तुला माहितीये माझ्या बाबांना नवीन कॉम्प्युटर मिळालाय. घरी आहे म्हणजे आपल्याला त्यात काय काय आहे ते पाहता येईल. अरे वा! नवीन कॉम्प्युटर! खूप मजा आहे. मी लगेच येते. पण तुला तो कसा वापरायचा ह्याची माहिती आहे का? नाही, मला नाही माहित, पण आपण केव्हाही शिकू शकतो. पहा, हा माझा नवीन कॉम्प्युटर आहे आणि तो आधीच सुरू करून ठेवला आहे. अगं, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ओएस आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असून संगणक कार्यरत होण्यासाठी त्याची आवश्यकता असते. विंडोजमुळे आयकॉन्स आणि बटणांवर क्लिक करून तुम्ही संगणकाला सूचना देऊ शकता. म्हणून विंडोजला ग्राफिकल यूजर इंटरफेस असं म्हणतात. तुमच्या स्क्रीनवर हा जो भाग दिसतोय त्याला डेस्कटॉप म्हणतात. संगणक सुरू केला की तो आपोआप येतो. डेस्कटॉपवरच्या छोट्या चित्रांना आयकॉन्स म्हणतात. प्रत्येक आयकॉन हे एक छोटे चित्र असून ते फाईल, फोल्डर किंवा प्रोग्राम दाखवतं. आयकॉन खाली असलेलं टेक्स्ट हे त्या आयकॉनचं नाव असतं आणि प्रत्येक आयकॉनचं नाव स्वतंत्र असतं. ते उघडण्यासाठी तुम्हाला त्या आयकॉनवर डबल क्लिक करावं लागतं. जेव्हा तुम्ही माऊस कर्सर आयकॉनवर नेता तेव्हा त्याचा तपशील, उदाहरणार्थ ठिकाण, आकार, बदल केल्याची तारीख इत्यादी टेक्स्ट असलेला तपशील दिसतो. या टेक्स्टला टूल टिप असं म्हणतात. डेस्कटॉपवरील आयकॉन्स स्क्रीनवर ड्रॅग करून कुठेही ठेवता येतात. जर तुम्हाला ते आपोआप व्यवस्थित रचायचे असतील तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि येणाऱ्या पॉपअप मेनूमधून सॉर्ट बाय हा पर्याय निवडा. पॉपअप मेनूला कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह मेनू असेही म्हणतात. तुम्ही नाव, आकार, प्रकार, बदलाची तारीख यानुसार आयकॉन्सची रचना करू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवणार आहे. तुमच्या डेस्कटॉपच्या बॅकग्राऊंडला येणारं चित्र तुम्ही बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला डेस्कटॉपवर राईट क्लिक करावं लागेल आणि पर्सनलाइज हा पर्याय निवडावा लागेल. चेंज द व्हिज्युअल्स अँड साऊंड्स ऑन युअर कम्प्युटर ही विंडो तुम्हाला दिसेल. त्यातला डेस्कटॉप बॅकग्राऊंड हा पर्याय निवडा. चूज युअर डेस्कटॉप बॅकग्राऊंड हे पान दिसेल. तुम्हाला त्यात विविध पर्याय दिसतील. ज्या बॉक्समध्ये पर्याय दिसतात त्याला लिस्ट बॉक्स असं म्हणतात. तुम्हाला हवं असलेलं बॅकग्राऊंड चित्र तुम्ही निवडू शकता. निवडलेली बॅकग्राऊंड देण्यासाठी सेव्ह चेंजेस या बटणावर क्लिक करा. बॅकग्राऊंडला वॉलपेपर असेही म्हणतात. इथे आणखी एक मजेदार वैशिष्ट्य आहे स्क्रीन सेव्हर सेट करणं. स्क्रीन सेव्हर हे हलतं चित्र किंवा पॅटर्न असून तुम्ही जेव्हा कीबोर्ड किंवा माऊस ठराविक काळासाठी वापरत नाही तेव्हा ते स्क्रीनवर दिसतं. तुम्ही जेव्हा तुमचा संगणक विशिष्ट काळासाठी वापरत नसता तेव्हा स्क्रीनवर स्क्रीन सेव्हर दाखवण्यासाठी त्याची रचना तुम्ही करू शकता. चेंज द व्हिज्युअल्स अँड साऊंड्स ऑन युअर कम्प्युटर या विंडोमधील स्क्रीन सेव्हर हा पर्याय निवडून स्क्रीन सेव्ह सेट करता येतो. स्क्रीन सेव्हर सेटिंग्ज डायलॉग बॉक्स दिसेल. वेट बॉक्समध्ये मिनिटांच्या संख्येमध्ये इंटरव्हल म्हणजे मध्यंतराची वेळ देता येते. स्क्रीन सेव्हर लिस्ट बॉक्समधून तुम्ही तुमच्या आवडीचा स्क्रीन सेव्हर निवडू शकता. उपलब्ध स्क्रीन सेव्हर्सची यादीही दिसेल. रिबन्स पर्याय निवडा. प्रिव्ह्यू विंडोमध्ये ॲनिमेशनचा प्रिव्ह्यू दिसेल किंवा पूर्ण स्क्रीनभर पाहण्यासाठी प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करा.
डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी अप्लाय आणि त्यानंतर ओके बटणावर क्लिक करा. स्क्रीनच्या खाली जी छोटी पट्टी दिसते त्याला टास्क बार म्हणतात. टास्क बारच्या डाव्या बाजूला स्टार्ट बटन आणि उजव्या बाजूला नोटिफिकेशन एरिया असतो. नोटिफिकेशन एरिया म्हणजे ज्या भागात सिस्टीमची वेळ आणि तारीख दिसते. स्टार्ट बटनाला मेनू असून ते वापरून तुम्ही वेगवेगळी ऍप्लिकेशन्स मिळवू शकता. ज्या ज्या वेळेला तुम्ही ऍप्लिकेशन विंडो उघडता तेव्हा ते ऍप्लिकेशन दर्शक बटन टास्क बारवर येतं. टास्क बार विंडोच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येतो. हे करण्यासाठी टास्क बारवर क्लिक करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही कोपऱ्यात तो ड्रॅग करा. स्टार्ट बटन मेन्यूचे दोन भाग आहेत. मेनूच्या डाव्या भागात नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम्स असतात. ऑल प्रोग्राम्स पर्यायामध्ये स्क्रीनवर सब मेनूची यादी दिसते. तुम्हाला दिसून येईल की त्यापैकी बहुतांशी प्रोग्राम्सची नावं आहेत. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित प्रोग्राम उघडेल. आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 उघडू. मायक्रोसॉफ्ट वर्ड विंडो ही उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 बटनांसह दिसेल. या 3 बटनांचा उपयोग विंडो मिनिमाइज म्हणजे छोटी, मॅक्सिमाइज म्हणजे मोठी आणि क्लोज म्हणजे बंद करण्यासाठी केला जातो. या विंडोला टायटल बार, मेनू बार आणि टूल बार आहेत. टायटल बारवर डॉक्युमेंटचं शीर्षक दिसतं. मेनू बारमध्ये मेनूजची यादी दिसते आणि टूल बारमध्ये उपलब्ध टूल्स दिसतात. आता तुम्हाला संगणक बंद कसा करायचा ते मी सांगणार आहे. स्टार्ट मेनू मधल्या शटडाउन पर्यायावर क्लिक करा. बघा, तुमचा संगणक बंद होईल.